नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी आज बघणार आहे, या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹6,000. पीएम किसान निधी योजनेचा 16 हप्ता कधी येईल, या योजनेची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹6,000 जमा करण्यात येतात, पण या रकमेचा वापर शेतकरी नेमका कशासाठी करतोय, हे काही समोर येत नाही. त्यासाठी आता केंद्र सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव किसान क्रेडिट कार्डशी जोडण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेशी जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी कृषी समन्वय सेवा केंद्रावर तुम्हाला माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ही जोडणी करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरात लवकर दोन्ही योजना लिंक करणे आवश्यक आहे. जर ही जोडणी झाली नाही, केवायसी अपडेट झाले नाही, तर वर्षाला मिळणाऱ्या ₹6,000 सन्मान निधीवर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागेल. यासंबंधीचे नियम कडक आहे. अनेक शेतकरी यापूर्वी पण केवायसी अपडेट न केल्याने यादीबाहेर गेले आहेत. कर्जाचा मिळेल फायदा. किसान क्रेडिट योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची सवलत मिळते. माफक दरात कर्ज घेता येते. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे, पण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील सर्व शेतकरी या योजनेत नाही. आता सरकारने सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पीएम किसान योजनेतल्या लाभार्थ्याकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यासाठी अर्ज करून दोन्ही योजनेची लिंकिंग करणे गरजेचे आहे. कधी होणार 16वा हप्ता जमा तुमच्या खात्यात? पीएम किसान योजनेअंतर्गत 15वा हप्ता जमा करण्यात आला आहे. आता या योजनेचा 16वा हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. डीबीटी माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थेट लाभ होईल. गेल्या वर्षी या योजनेच्या ऑक्टोबर 2022 मध्ये 12वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13वा हप्ता जमा करण्यात आला. या 27 जुलै रोजी 14वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला. आता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15वा हप्ता जमा केला होता. म्हणजेच प्रत्येक हप्त्यात जवळपास 5 महिन्याचे अंतर आहे. आता 16 हप्त्याची प्रतीक्षा आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹2,000 प्रमाणे एकूण ₹6,000 जमा केले. डीबीटी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाली. तर जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.